नमस्कार मित्रांनो, कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती मी निलेश आगरे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता श्रावण महिन्यात निसर्ग कशा पद्धतीने हिरवागार झालेला आहे। ते किती बघण्यासारखं सुंदर असं आपलं कोकण बघा। समोरच्या दिशेला कसे डोंगरांच्या रांगा आहेत त्या, आणि त्या डोंगर रांगांच्या वरती पाहिलं तर पावसाचे ढग आहेत। पण मित्रांनो, पाऊस काय पडत नाही, 2-3 दिवस झाले पाऊस काय नाही। तर बघू शकता कशा पद्धतीने। आणि आता तिरड्याची फुलं पण मित्रांनो चांगल्या प्रकारे फुलून आपला आनंद व्यक्त करत आहेत, कारण आता गणरायाची येण्याची चाहूल या निसर्गातील सर्व झाडांना, फुलांना, वेलींना लागलेली आहे। मित्रांनो बघा कशा पद्धतीने निसर्ग सजला आहे तो। तर आपल्या गावाकडच्या या निसर्गरम्य कोकणात वेगवेगळ्या प्रकारची फुलं आता आपल्याला या श्रावण महिन्यात पाहायला मिळतात। बघा मित्रांनो कशा पद्धतीचा निसर्ग आहे। तर आता आपण आलो आहे मित्रांनो गावची शेती, आमच्या गावची शेती आहे तिकडे आलो आहे। बघूया कशा पद्धतीने हा शेतीचा मळा या निसर्गाच्या सानिध्यात कशा प्रकारे फुलला आहे तो। बघा मित्रांनो कशा पद्धतीने हिरवीगार अशी एकदम टवटवीत ही शेती झालेली आहे। आता काही दिवसातच ही शेती आपल्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे, आणि आता ती शेती आपली पोटरीला येईल। आमच्याकडे त्याला पोटरीला येणं असं म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये आता भात तयार होईल। बघू शकता कशा पद्धतीने। आणि हा आहे आपला पाऊस न पडल्यामुळे आता पर्याचं पाणी कमी झालं आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने आपल्या या पर्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत। बघा किती पाणी स्वच्छ, कारण पावसाच पडत नसल्यामुळे पाणी पर्याचं कमी झालं आहे। आणि कसं दुधाळलेला फेसाळलेल्या समुद्रासारखं हे आपल्या पर्याचं पाणी आहे। संत वाहणारं पाणी बघा, कारण पाऊस कमी झाल्यामुळे पर्याचं पाणी खूप कमी झालं आहे मित्रांनो। नाही तर आधीच्या व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलं आहे की कशा पद्धतीने हवूर येतो ते। तर मित्रांनो, ही आहेत घराच्या आजूबाजूला तिरड्याची झाडं आहेत। चांगल्या प्रकारची मित्रांनो फुलं आलेत। बघू शकता व्हाईट कलरचे आहेत, पिंक रेड कलरचे आहेत, आणि इकडे येलो कलरची पण फुलं आहेत इकडे। आता घराच्या आजूबाजूला ना गणेशोत्सव आता त्या श्रावण महिन्यापासून गणपती बाप्पा येईपर्यंत आपल्या घराच्या आजूबाजूला अशा वेगवेगळ्या फुलांची आपणाला बगीचा पाहायला मिळतात मित्रांनो। बघा कशा पद्धतीने आहेत तिरड्याची फुलं। तिरड्याचा रंग 3 दिवस बघा, पण कसा वेगवेगळ्या कलरने निसर्गाचा खेळ आहे मित्रांनो सर्व। तर इकडे बघू शकता घरासमोरच शेती आहे हिरवीगार अशी। आकाश पण निरभ्र आकाश आहे मित्रांनो।